आज या ठिकाणी ईव्हीएम मशीन हटाव आणि देश बचाव या भूमिकेला घेऊन आम्ही गेल्या 13 तारखेपासून या ठिकाणी साखळी आंदोलन चालू केलेलं आहे। या आंदोलनाला सर्वपक्षीय पक्ष प्रत्येक दिवस या ठिकाणी येऊन या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। या आंदोलनाचा उद्देश आहे की तळागाळातील जनतेसमोर भारत देशामध्ये सध्या काय परिस्थिती चालू आहे याची आपल्याला जाणीव व्हावी। जर भारत देशामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून जर निवडणुका झाल्या तर लोकशाही संपण्याची चिन्ह आपल्याला समोर दिसत आहेत। सध्या भारत देशामध्ये जी परिस्थिती आहे, किसानाचं आंदोलन असेल, त्यानंतर भारतामध्ये जी सध्या धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर राजकारण केलं जात आहे, याचाच भाग म्हणून जे संविधान जे आहे तर संविधान कुठंतरी त्याला धोका निर्माण झालाय असं सर्व चित्र समोर असताना आम्ही गप्प राहणं हे आम्हाला येणाऱ्या पिढ्याला देणारा जबाब त्यांना सांगत असताना की बाबा त्या काळामध्ये तुम्ही काय केलं, तर त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये समाजवादी पक्षाच्या वतीनं व सर्व पक्ष जे आहेत इतर एकजुटीनं संविधान वाचविण्यासाठी त्यात कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत। त्याच अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहोत। तर या उपोषणाचा अंबाजोगाई परिसरातील आणि या जिल्ह्यातील तमाम जनतेला आम्ही आव्हान करतो की जर आपण यावेळेस जर आपण डोळे गिळून मुख गप्प बसलात तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही। जर बॅलेटवर जर निवडणुका झाल्या नाहीत तर आपण संविधान वाचू शकणार नाहीत। पुन्हा आपल्याला ज्या अनेक पिढ्यांनी शिक्षा भोगल्या पाठीमागं, शिक्षणापासून वंचित राहिलो, स्वातंत्र्यापासून वंचित राहिलो, आपल्या लेकरा बाळांना ज्या सुविधा आज मिळत आहेत त्या सुविधा मिळतात याचं खात्री राहणार नाही। शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, शेतकरी देशोधडीला लावलेला आहे, उद्योगधंद्याची राख रांगोळी झालेली आहे, सगळ्या सरकारी कंपन्या विकून देशामध्ये एक अराजकतेची परिस्थिती निर्माण केलेली आहे। देशावर किती लाख कोटी कर्ज झाले याची जनतेला माहिती नाही। यामुळं भारत देशामध्ये ईव्हीएम हटाव आणि देश बचाव त्याच्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका होणं गरजेचं आहे। त्यामुळं आम्ही सर्व जनतेला आव्हान करतो, मतदाराला आव्हान करतो की या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवावा आणि सामील व्हावं। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।